नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत आर्केंजल मायकल तुम्हाला कोणता संदेश देत आहे, त्यांचं काय तुमच्यासाठी मार्गदर्शन आहे. सन कार्ड आलंय, दुसरं आहे 5 ऑफ सॉर्ड, स्ट्रेंथ कार्ड, एस ऑफ पेंटॅकल, टेन ऑफ सॉर्ड, सिक्स ऑफ सॉर्ड आणि बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे 6 ऑफ कप. ही कार्ड काय सांगतात, ही 3-3च्या ग्रुपने ही कार्ड आली आहेत माझ्याकडे. म्हणजे काय तर पहिलं कार्ड जे आहे ते सन कार्ड आहे, नंतर आहे हे 5 ऑफ सॉर्डचं कार्ड, म्हणजे थोडंसं निगेटिव्ह कार्ड आहे, आणि हे जे कार्ड आहे ते पॉझिटिव्ह आहे, खूप शक्तिशाली आहे. ही दोन मेजर अर्केनाची कार्ड्स आहेत, स्ट्रेंथ कार्ड आणि सन कार्ड. आणि हे जे कार्ड आहे ते मायनर अर्केनाचं कार्ड आहे. म्हणजे काय तर थोड्या वेळासाठी काही नकारात्मक ऊर्जा तुम्हाला त्रास देत होत्या, तर तिथे आर्केंजल मायकल तुम्हाला काय सांगतायत की ही जी नकारात्मकता तुमच्या विरुद्ध काही ना काही गोष्टी करत होती, ही तुमची जवळची माणसं असू शकतात की ज्यामध्ये काही समस्या येत होत्या, तर तिथे जे काही होत होतं त्यातून आता तुम्ही अधिक शक्तिशाली झालेले आहात, तुम्ही अधिक सकारात्मक झालेले आहात. तर आर्केंजल मायकल काय सांगतायत की तुम्हाला असंच सकारात्मक व्हायचं आहे. ही जी स्थिती तुमच्या आयुष्यात निर्माण केली गेली ती सकारात्मक होण्यासाठी, तुम्हाला मार्ग मिळावा, तुम्हाला स्पष्टता यावी, तुम्ही जे वागत आहात त्यामध्ये तुम्ही काय बदल आणायला हवेत, ह्या गोष्टी तुम्हाला कळाव्यात. तुम्ही कोणत्या गोष्टींमध्ये अधिक सक्षम आहात, अधिक शक्तिशाली आहात, आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला कमजोर करतात, ह्या त्या स्थितीमधून तुम्हाला लक्षात आलेल्या आहेत. मग आर्केंजल मायकल तुम्हाला सांगतायत की ज्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या आहेत तर त्या आता तुम्ही उपयोगात आणा. तुम्ही सकारात्मक होऊ शकता, तुम्ही अधिक शक्तिशाली होऊ शकता जर तुम्ही त्या तुमच्या ज्ञानाचा उपयोग केला, जर तुम्ही तुमची ताकद कशामध्ये आहे हे लक्षात घेऊन वागलात, तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. आणि हे तुम्हाला कळलेलं सुद्धा आहे. तर आर्केंजल मायकल सांगतायत ही जी स्थिती तुमच्या जीवनात केली होती ती यासाठी की हे तुम्हाला समजावं, तुम्ही तुमच्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनात उपयोग करावा, यासाठी ही स्थिती निर्माण केली होती. आता तुम्ही त्या प्रकारे वागा. दुसरी जी कार्ड्स आली आहेत, दुसरा जो कार्डचा 3 कार्डचा समूह आलाय तो आहे, पहिलं आलं होतं एस ऑफ पेंटॅकल, त्यानंतर आलं होतं 10 ऑफ सॉर्डचं कार्ड, आणि त्यानंतर 6 ऑफ सॉर्डचं कार्ड. ही कार्ड काय सांगतायत की जिथे कुठे एक नवीन सुरुवात तुम्ही केलेली आहे तर तिथे नकारात्मकतेचा अंत होतोय. तुम्ही कारण नवीन सुरुवात करत आहात, तुम्ही पुढे जात आहात, त्यामुळे ह्या नकारात्मक गोष्टी दूर होत आहेत. आणि जर तुम्ही नवीन सुरुवात केली नसेल तर आर्केंजल मायकल सांगतायत की नवीन सुरुवात करायला हवी, कारण ज्यावेळी तुम्ही नवीन सुरुवात कराल तेव्हा ही
नकारात्मक ऊर्जा आपोआप बाजूला होईल. तेव्हा तुमच्या मनातली भीती दूर होईल आणि मग तुम्ही पुढे कसं जाता येईल, पुढच्या गोष्टींबाबत विचार कराल. जर तुम्ही सुरुवात टाळली तर तुम्ही आधीच्या जुन्याच गोष्टींमध्ये अडकून राहू शकता. म्हणून एक नवीन सुरुवात तुम्ही करायला हवी. केली असेल तर उत्तमच आहे, पण ते सांगतायत की ज्यांनी केली आहे त्यांनी पुढे जा, सकारात्मक राहा आणि ज्यांनी केली नाही त्यांनी एक नवीन सुरुवात करायला हवी. शिवाय ते हे सुद्धा सांगतायत की ही हे एसचं कार्ड आहे, तर ही एक सुरुवात आहे. सुरुवात म्हणजे काय, तर अजून भरपूर यश तुम्हाला त्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहे. ही एक फक्त सुरुवात आहे. खूप वेगाने तुम्ही पुढे जात आहात किंवा एखादी व्यक्ती खूप वेगाने तुमच्याकडे येत आहे, एखादी कल्पना येत आहे. ही व्यक्ती असल्यापेक्षा एखाद्या व्यक्तीद्वारे तुम्हाला स्पष्टता येते. तुम्ही जिथे कुठे मेहनत घेत आहात तिथे तुम्ही नेमकं काय करायला हवं. आणि यामुळे ह्या व्यक्तीमुळे जी खूप वेगाने तुमच्याकडे येते त्यामुळे तुमच्या स्थितीमध्ये मोठा बदल होणार आहे, असं आर्केंजल मायकल सांगत आहेत. ह्या सगळ्यातून काय होणार आहे, तर तुमचा उपचार होणार आहे. तुमच्याकडे एखादा संदेश येऊ शकतो, एक नवं नातं कोणाशी तरी तुमचं होणार आहे आणि ही व्यक्ती तुम्हाला प्रेम देऊ शकते. यामुळे तुम्ही संतुलित राहाल, तुम्हाला मार्ग मिळेल आणि तुमचा उपचार सुद्धा होणार आहे, तुमची प्रगती होणार आहे. इथे जजमेंटचं हे कार्ड हे सुद्धा सांगतंय की जुन्या नकारात्मक गोष्टी दूर निघून जात आहेत आणि तुम्ही सकारात्मक होत आहात. तुमची आध्यात्मिक प्रगती होतीये. तुमच्या लक्षात येतंय की आपल्या कोणत्या गोष्टी चुकतायत आणि त्यामुळे तुम्ही सुधारणा करत आहात. या सगळ्या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच आर्केंजल मायकल सांगतायत की तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होतंय, तुमचा आत्मविश्वास वाढतोय, तुमची शिवशक्ती संतुलित होते. सेलिब्रेशन येतंय आणि खूप वेगाने व्यक्ती एखादी येते जी तरुण आहे, जी आपल्या कामात उत्साहाने काम करते, पॅशनेट आहे, अशी व्यक्ती तुमच्या जीवनात खूप वेगाने येत आहे. तिच्यामुळे हे सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येत आहे. ज्या गोष्टींमध्ये अनेक प्रश्न होते, ज्या गोष्टींबद्दल नीट माहीत नव्हतं, तिथे आता या व्यक्तीमुळे स्पष्टता येणार आहे. ही व्यक्ती जी आहे ती तुम्हाला योग्य न्याय देणार आहे. म्हणजे जे काही ती व्यक्ती देईल, तिच्याकडे जे आहे, तिचं जे करिअर आहे, तिचं जे ध्येय आहे, त्याद्वारे तुमच्या आयुष्यात ती काही चांगल्या गोष्टी आणणार आहे. त्यामुळे तुम्ही अधिक ज्ञानी व्हाल, स्पष्टता येईल आणि तुमच्या आध्यात्मिक प्रगती सुद्धा होणार आहे. आर्केंजल मायकलचा तुमच्यासाठी काय खास संदेश आहे? टू ऑफ कप. आर्केंजल मायकल तुम्हाला सांगतायत
की तुम्ही संतुलित राहा. तुम्ही ह्या गोष्टीवर लक्ष द्या. स्वतःवर प्रेम करा, इतरांवरही प्रेम करा. ह्या गोष्टी तुम्हाला जमल्या तर आपोआपच बाकीच्या गोष्टी सहज जमत जातील. सगळ्या गोष्टी सोप्या होत जातील. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड सुद्धा क्वीन ऑफ कपचं आहे. आर्केंजल मायकल सांगतायत की क्वीन ऑफ कपचं कार्ड म्हणजे तुमची जी ऊर्जा आहे ती एका आईची आहे. सगळ्यांची काळजी घेणं तुम्हाला आवडतं, सगळ्यांना मदत करणं आवडतं, पण तरी सुद्धा काही गोष्टींमुळे तुम्ही जे कधी कधी नकारात्मक होता, तर तिथे आर्केंजल मायकल सांगतायत आता तुम्हाला अनेक गोष्टींबाबत समजलंय की आपण कुठे चुकतोय आणि आपण काय करायला हवं. तर आता त्या गोष्टींचा उपयोग करायचा आहे, आपल्या ज्ञानाचा उपयोग करायचा आहे. आणि आपण प्रेमळ व्यक्ती आहोत, आपण सगळ्यांना प्रेम देण्यासाठी आलो आहोत. ते प्रेम आपल्याला द्यायचं आहे. ओशोद्वारे काही कार्ड्स काढू. आर्केंजल मायकलचा तुमच्यासाठी संदेश काय आहे, तुमच्या स्थितीमध्ये त्यांचा काय संदेश आहे. सेलिब्रेशन. आर्केंजल मायकल सांगतायत आपल्याला आपली चूक कळणं, आपल्यामध्ये आपण कशी सुधारणा करू शकतो, या गोष्टी आपल्याला कळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा ही गोष्ट तुमच्या लक्षात येते, यासाठी तो आनंद साजरा करा. अवेअरनेसचं कार्ड सुद्धा हेच सांगतंय की आता तुमच्यामध्ये ती जागृती आली आहे. तुम्हाला कळतंय की आपलं काय चुकतंय, मग ती सुधारणा करणं तुमचं काम आहे. आता त्यातून काय होणार आहे, त्यातून तुम्ही संतुलित राहणार आहात. तुमची स्वतःशी मैत्री होणार आहे आणि स्वतःशी घट्ट मैत्री होणं, यामुळे अनेक गोष्टी सहज जमू लागतात. यामुळे आपल्याला यश मिळवणं सोपं होतं, आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि कॉन्शियस माइंड तुमचं हेच सांगतंय की तुला संतुलित राहायचंय, तुला प्रेम करायचंय, ज्या गोष्टी चुकतायत त्यामध्ये सुधारणा करायची आहे. आता टीलिपद्वारे आपण काही संदेश घेऊ जे महत्वाचे आहेत तुमच्यासाठी. तुमच्या स्थितीसाठी, तुमच्या स्थितीमध्ये तुम्हाला यश मिळण्यासाठी किंवा जे काही तुमच्या आयुष्यात चाललंय त्यासाठी हे संदेश तुम्हाला महत्वाचे ठरू शकतात. कार्ड आहे एलिफंट. आर्केंजल मायकल काय सांगताय की तुमची जी यात्रा आहे ती खूप दूरवरची यात्रा आहे. तेव्हा तुम्हाला तुमच्या ज्ञानाचा उपयोग करायचा आहे. ह्या ज्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात चालल्या आहेत त्या तुम्हाला खूप दूरपर्यंत नेणार आहेत आणि तुम्हाला त्यानंतर ते लक्षात येईल की आपण त्यावेळी ह्या गोष्टी, हे बदल आपल्यामध्ये आणले म्हणून आज आपण इथपर्यंत पोहोचलो. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे गेट बॅक टू बेसिक. आर्केंजल मायकल सांगत आहेत की ज्या गोष्टी तुम्ही शिकलात, जे बेसिक तुम्ही ज्ञान घेतलं किंवा जो काही अभ्यास, मग तो बेसिक असेल किंवा ॲडव्हान्स सुद्धा असू शकतो, पण जो अभ्यास तुम्ही शिकला आहात आणि आता इथपर्यंत आला आहात
तर कधी कधी तो अभ्यास पुन्हा त्याची उजळणी करणं महत्त्वाचं असतं. कारण त्या गोष्टी आपण शिकलेल्या असतात, पण आपण आपल्या वागण्यात त्या आणताना विसरतो, किंवा आपल्याला त्या बेसिकची पुन्हा एकदा गरज आहे. ती रिव्हिजन करणं आवश्यक आहे. आपल्या वागण्याच्या दृष्टीने सुद्धा, किंवा आपल्या करिअरच्या दृष्टीने, आपलं ध्येय जे प्राप्त करायचंय त्यासाठी पुन्हा एकदा त्या बेसिककडे वळणं, पुन्हा आपला अभ्यास नीट करणं महत्त्वाचं आहे. तर आर्केंजल मायकल थोडक्यात हे सांगत आहेत, की जो काही तुमचा अभ्यास आहे तो तुम्ही करणं आवश्यक आहे. तुमच्या विरुद्ध नकारात्मक ऊर्जा तुमच्या विरुद्ध काही ना काही करतीये, तेव्हा तुम्ही तो अभ्यास करा, ज्यामुळे तुम्ही अधिक ज्ञानी व्हाल, अधिक गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील, आणि मग तुम्ही एखाद्या सिंहाप्रमाणे स्वतःची शक्ती दाखवू शकता. तुम्ही त्या नकारात्मक ऊर्जेला दूर करू शकता तुमच्या ज्ञानाने, तुमच्या वागण्याने आणि तुमच्या कामाने. तेव्हा स्वतःला शक्तिशाली करण्यासाठी ज्ञानी बना, अभ्यास करा. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.